कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पाहिलं होतं ना. जे हजर होते त्याच्यापैकी सांगायचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये डिफरन्स काय, फरक काय. विस्थापन आणि त्याची डेफिनेशन. हे समजा दोन पॉइंट येतात. हा झाला पॉइंट ए आणि हा झाला पॉइंट बी. त्याच्यामध्ये आता मला सांगायचं या मार्गाने हा व्यक्ती इथपर्यंत एक व्यक्ती चालत गेला, तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स याच्यामध्ये काय जास्त असेल, डिस्प्लेसमेंट का डिस्टन्स? दोन्ही सारखं. डिस्टन्स. या ए पॉइंट वरून एक व्यक्ती बी पॉइंट वर चालत गेला ह्या मार्गाने. आपल्याला विचारले डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यापैकी जास्त काय असेल. दोन्ही सारखं. 9वीचं कोणी? डिस्टन्स जास्त असेल, त्याचं करेक्ट आहे. कारण या मार्गाने गेल्याच्या नंतर सरळ जर गेला आपण ते अंतर कमी असणार आहे का नाही. आणि सरळ जे अंतर आपण मोजतो म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट, त्या 2 पॉइंट मधलं कमीत कमी अंतर याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन. ते आपण काल पाहिले. करेक्ट. क्लिअर झाला पॉइंट. आता आपल्याला सुरुवात करायची आजच्या लेक्चरमध्ये. स्पीड आणि वेलोसिटी म्हणजे काय असतं, स्पीड म्हणजे काय असतं, वेलोसिटी म्हणजे काय असतं. स्पीडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, चाल. काय म्हणतो, चाल. स्पीड साठी मराठीमध्ये शब्द आहे चाल. आणि वेलोसिटी मध्ये साठी काय शब्द आहे मराठीमध्ये, वेग. वेलोसिटी साठी मराठीमध्ये शब्द आहे वेग आणि स्पीड साठी आहे चाल. पण आपण वेग आणि स्पीड हे एका अर्थाचे शब्द असल्यासारखं नेहमी मानतो, आहे का नाही. 180च्या स्पीडने एखादी गाडी चालली आपण म्हणतो, आहे का नाही. आणि एखादा व्यक्ती शुद्ध मराठी बोलत असेल तर तो काय म्हणणार, 180च्या गतीने गाडी चालली म्हणतो का नाही. 180च्या गतीने किंवा 180च्या वेगाने गाडी चालली असंच म्हणतो ना. म्हणजे आपलं काय वाटतं, ते दोन्ही शब्द सेम आहेत, तर दोन्हीचा अर्थ सारखा आहे असं आपलं वाटतं. पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली त्या दोन शब्दांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला स्पीड या शब्दासाठी चाल हा शब्द मराठीमध्ये भेटतो आणि वेलोसिटी या शब्दासाठी वेग हा शब्द मराठीमध्ये भेटतो. आणि त्या दोन्हीमध्ये जास्त काही फरक नाही. जसं आपण काल पाहिलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ज्या वेळेस एका सरळ रेषेमध्ये म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये आपण एखादं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो म्हणजे त्या डिस्टन्स पार करतो, म्हणजे त्या अंतर पार करतो पहिल्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत. सरळ रेषेत जर पार केलं तर आपलं डिस्टन्स म्हणजे अंतर आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट सारखं असतं, आहे का नाही. आणि जर एखादा व्यक्ती असा गेला, इकडून ह्या रस्त्याने इथं पोहोचला, तर त्यावेळेस त्या रस्त्यामध्ये हे जे अंतर मोजतो आपण यालाच आपण काय म्हणतो, अंतर म्हणजेच डिस्टन्स. आणि तसा जरी व्यक्ती गेलेला असला ना आपल्याला विचारलं की त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय म्हणजे त्याचं विस्थापन किती झालंय. विस्थापन शब्दाचा अर्थ काय सांगितलंय काल मी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होणे. आपण नाही का म्हणत हे इथून तिथं विस्थापित झाले, शुद्ध भाषेत म्हणतो ना आपण, माझे चुलते या गावातून त्या गावात विस्थापित झाले म्हणजे गाभाळ इथून उचललं आणि त्या गावात नेऊन मांडलं. त्यालाच आपण म्हणतो विस्थापन. इथून विस्थापन झालं इथं आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो, माझ्या लेक्चरमध्ये बोलत राहायचं तुम्ही, जितकं बोलत राहता तितकं इंटरेस्टिंग लेक्चर बनणार आणि तुम्हाला झोप नाही येणार. कळलंय का आता डिस्प्लेसमेंट? काल तुम्ही नव्हतात म्हणून एवढं रिपीट केलंय. आज आपल्याला नवीन कन्सेप्ट बघायचा आहे. नवीन कन्सेप्ट आहे स्पीड अँड वेलोसिटी, चाल आणि वेग. स्पीड या शब्दाचा अर्थ होतो चाल आणि वेलोसिटी या शब्दाचा अर्थ होतो वेग. कळलं की इथपर्यंत? पण त्याच्या अगोदर आपलं पुस्तक आपल्याला सांगतंय, काल मी सांगितलं आपण जो अभ्यास करायचा तो पुस्तकाच्या पद्धतीने करायचा. कसल्या तरी मी नोट्स काढणार त्याच्यामध्ये 4-5 माझ्या मनचे पॉईंट ऍड करणार आणि तसं मी तुम्हाला नाही देणार.
कारण त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. 4 प्रकारच्या नोट्स कोणीही बनवू शकतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात मला ह्या एका टॉपिकच्या नोट्स बनवायला फक्त 10 मिनिटं लागतील. ते मी काढून तुम्हाला सहजासहजी देईन, दोन्ही भाषेमध्ये, वर मराठीत खाली इंग्लिशमध्ये, किंवा वर इंग्लिश खाली मराठी. पण त्याचा तुम्हाला तेवढा फायदा होणार नाही. आपलं जे पुस्तक बनवलेलं असतं, मी तुम्हाला कालही सांगितलं, ते सगळ्यात तज्ज्ञ माणसांनी बनवलेलं असतं. त्याच्यापेक्षा तज्ज्ञ आम्ही आहेत का? पुस्तक ज्या माणसांनी बनवले, ज्या कमिटीने, त्याच्यापेक्षा तज्ज्ञ कुठला शिक्षक होऊ शकतो का? एखादा होऊ शकतो. पण आपल्या सारख्या छोट्या शहरामध्ये येऊ शकतो तो शिक्षक? नाही येणार. मग मी बनवलेल्या नोट्स त्याच्यापेक्षा भारी होतील का? नाही. ते फक्त कशासाठी असतं? पालकांना आपल्या इन्फॉर्मेशन कमी असते. आपल्या मागच्या पिढीला वाटतं पुढच्या पिढीने फार हुशार व्हावा, दुसऱ्या तिसऱ्या लेकराने लगेच IAS IPS व्हावं, इतकं त्याला यावं. आणि मग ते त्याच्याकडं भांबाळतेत आणि मग त्या नोट्स वगैरे घेतात. मग गाठा आपल्याला कडीला असून शेवटपर्यंत काहीच येत नाही. डोक्याची पाठी कोरी. तुम्हाला कोणतंच गाईड आणि काहीच वापरायची गरज नाही. फक्त आपलं जे पुस्तक दिलंय ते व्यवस्थित समजलं की त्या पुस्तकाच्या बाहेर आपल्याला तर माहिती आहे ना, कोणीच काही विचारू शकत नाही. तुमची परीक्षा असो नाही तर काय असो, ते पुस्तक आपला फक्त व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने समजून घ्यायचं. आणि बोर जर व्हायला लागलं, कधी कधी आपलं थांबलं येतं, क्लास चालू आहे, मी इकडे पुढे शिकवतो ना, असं केलं की मग मला पण येणार. कारण झांबळी एक अशी सिस्टम आहे की समोर ज्याची पाहिली की आपल्याला पण येते का नाही? त्या झांबळ्या मी तुम्हाला येऊ देणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? माझ्या बरोबर बोलत राहायचं सारखं. मी जर विचारलं की लगेच तुम्ही उत्तर द्यायला सावध राहायचं. त्याने काय होईल? तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड स्ट्रॉंग बनतो आणि थोड्या दिवसाच्या नंतर तुमच्या बुद्धीची क्षमता वाढायला लागते. त्याला म्हणतो आपण IQ लेवल इन्क्रीज होणं, म्हणजे IQ लेवल वाढणं. समजलंय का? हे तुम्हाला आपल्या सिलेबसच्या व्यतिरिक्त सांगतो मी बाकीच्या गोष्टी काय करायला पाहिजे. आता पहा, आपल्याला इथं एक मुलीचं चित्र दिलंय आणि तिने इंटरेस्टिंगली आपल्याला काय विचारलंय? कॅन यू रिकॉल? रिकॉल, आपण कॉल माहिती आपल्याला आहे का नाही? रिकॉल म्हणजे आठवणे. रिकॉल म्हणजे काय? आठवणे. एखादी गोष्ट रिकॉल करणे म्हणजे एखादी गोष्ट आठवणे. जुनं जे आपल्या जीवनामध्ये झालंय ती गोष्ट आठवणे म्हणजे काय? रिकॉल करणं. कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही आठवू शकता का असं ते विचारते, किंवा थोडं आठवा. आपलं काय सांगते ते? थोडं आठवा. आपल्या मराठीच्या पुस्तकात असं लिहिलेलं असणार आहे का नाही? घरी गेल्याच्या नंतर तुम्ही जाऊन ते मराठीत जरी वाचलं तरी तुमच्या इंग्लिशमध्ये लक्षात येणार, इंग्लिशमध्ये वाचलं तर मराठीमध्ये लक्षात येणार. कोणत्याही माध्यमाचा असो काही फरक पडणार नाही. आणि आपला फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलाय, आणि हे विचारलं असतं तुम्ही आता 9वीला आहे, 8वीच्या किंवा 7वीच्या किंवा 6वीच्या पुस्तकातलं. आणि काय विचारलंय आपलं त्यांनी? पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्कॅलर्स? वाटतंय का नाही? आता हे काहीतरी डेंजरस दिसतंय. वेक्टर्स, स्कॅलर्स, हे कन्सेप्ट आधी आता तुमचे पाठीमागचं कोण सांगू शकते मला? वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? कोण सांगतंय? सांगतोय का? स्कॅलर क्वांटिटी हा कन्सेप्ट आहे तुमच्या कितवीच्या पुस्तकात? 7वीच्या पुस्तकामध्ये. कितवीच्या? 7वीच्या. आता ते इथं काम आलं का नाही आपल्याला? पण आता तुम्ही विसरलात. नोट्स तुम्ही वाचल्या नाहीत, काही इथून पाठीमागं वाचले असते, पण त्या नोट्सचा परिणाम तुम्ही विसरलात. त्याच्यामुळे पुस्तकातून अभ्यास करायचा पुन्हा विसरत लवकर नाही. आता फायनली तुम्हाला शेवटी मी आता हा कन्सेप्ट समजावून सांगतो. स्कॅलर क्वांटिटी काय असते, वेक्टर क्वांटिटी काय असते. कारण ते समजलं तर पुढचा धडा समजायला आपला सोपा जाणार आहे. बरोबर? आता बारकाईने सगळ्यांनी लक्ष द्यायचं. व्हाईट बोर्ड घेऊ का याच्यावरच सांगू? वेगळा बोर्ड घेऊ का याच्यावरच सांगू? चालेल नाही तर सांगितलं तरी समजा ना. नाही समजलं तर मला सांगायचं, पुन्हा त्याच्यामध्ये चेंज करू आपण. आता 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात, स्कॅलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. आणि क्वांटिटीला आपण मराठीमध्ये म्हणतो राशी. काय म्हणतो? राशी. म्हणजे आपण म्हणतो सदिश राशी आणि अदिश राशी. आहे का नाही? ज्या इथं वेक्टर क्वांटिटीज असतात याला आपण म्हणतो सदिश राशी. म्हणजेच बोलायचं सदिश राशी म्हणजे वेक्टर क्वांटिटी, आणि स्कॅलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी. आले एवढं लक्षात? आता याच्यातली भानगड लक्षात घ्या.
याला सदिश असा शब्द बनलाय, म्हणजेच वेक्टर. काय बनलाय? सदिश म्हणजेच वेक्टर. आणि तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये एक सेपरेट चॅप्टर आहे 10वीला, वेक्टर आहे का नाही? 10वीला आहे का आता? आता सदिश, दिश म्हणजे दिशा, आणि स म्हणजे दिशेच्या सह, ज्याच्यात दिशा पण असते याला आपण काय म्हणतो? सदिश म्हणजेच वेक्टर. कळतंय का? ज्या क्वांटिटीला दिशा असते तिला आपण काय म्हणायचं? सदिश. आणि ज्या क्वांटिटीला दिशा नसते तिला काय म्हणायचं? अदिश. आणि दिशासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे डायरेक्शन. काय आहे? डायरेक्शन. आले इथपर्यंत लक्षात? लिहून घेता? हे लिहून घ्या. वर टाकायचं फिजिकल क्वांटिटीज. काय टाकायचं? तुमच्या पुस्तकात शब्द नाही पण तो तुम्हाला पुढं काम आहे. काय? फिजिकल क्वांटिटीज. QUANTITIES. फिजिकल क्वांटिटीज ह्या कोणत्या असतात? ज्या टायमाला आपल्याला फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र नावाचा विषय याच्यात काही मोजमाप करायचं असतं त्यावेळेस आपल्याला ह्या क्वांटिटीची गरज पडत असते, फिजिकल क्वांटिटीची. जसं तुम्हाला स्पीड मोजायचं असलं तर ह्या क्वांटिटीची गरज पडणार आहे. तुम्हाला वजन मोजायचं असलं, टाइम मोजायचा असला तर ह्या फिजिकल क्वांटिटीची गरज पडते आपल्याला. ते असतं ना पुढे लावलं, मीटर पर सेकंड असतं ना, किलोमीटर पर हवर असं लिहिलेलं असतं ना आपल्या मोटरसायकलीचं स्पीड वगैरे. हे सगळं ह्याच्यातून ठरतं. फिजिकल क्वांटिटीज असतात दोन प्रकारच्या. किती प्रकारच्या? दोन. पहिली असती वेक्टर क्वांटिटी. कोणती? वेक्टर क्वांटिटी, किंवा त्याला आपण वेक्टर्स म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये? सदिश का आदिश? सदिश राशी. आणि दुसरा प्रकार पडतो त्याचा स्कॅलर क्वांटिटी. कोणता? स्कॅलर्स किंवा स्कॅलर क्वांटिटी. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? अदिश. सदिश म्हणजे दिशा सहित, एवढं लक्षात ठेवायचं मराठीमध्ये. आणि अदिश म्हणजे ज्याला दिशा नाही ते. इंग्लिश मध्ये लिहायचं म्हणलं तर आपण काय लिहिणार? वेक्टर क्वांटिटीज आर. कोणत्या क्वांटिटीज? वेक्टर क्वांटिटीज आर विच क्वांटिटीज दॅट हॅज मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, किंवा 2-3 प्रकारे आणखी त्याला म्हणू शकतो. वेक्टर क्वांटिटीज मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, त्याला काय असतं? मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड काय आहे हे पण समजणं गरजेचं आहे. पहिलं मॅग्निट्यूड आणि प्लस डायरेक्शन. या दोन गोष्टीची आवश्यकता असते वेक्टर क्वांटिटीजला. कशाची? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय कोण सांगू शकतंय? 1 लिटर पाणी ही आहे पाणी बॉटल. काय? पाणी बॉटल. ठेवू का? ह्या पाणी बॉटल मध्ये अर्धी बाटली पाणी आहे. दिसतंय ना? किती आहे? अर्धी बाटली पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी असं आपण त्याला म्हणू शकतो का नाही? हे झालं ह्या पाण्याचं मॅग्निट्यूड. काय झालं हे? मॅग्निट्यूड. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? परिणाम, परिमाण. काय म्हणतो? परिणाम. आणि डायरेक्शन याचा अर्थ होतो दिशा. आता मी याचं पाण्याचं तुम्हाला मॅग्निट्यूड तुम्ही सांगू शकतात अर्धा लिटर, पण त्याची दिशा सांगू शकतात का पाण्याची? नाही सांगू शकत. सांगू शकतात का? नाही. तसंच काही क्वांटिटीज अशा आहेत त्यांना दिशा असते आणि मॅग्निट्यूड म्हणजेच परिणाम पण असतं. आणि काही क्वांटिटीज आहेत त्याला आपण स्कॅलर म्हणतो, त्याला फक्त मॅग्निट्यूड असतं, दिशा नसते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? क्वांटिटीज दॅट हॅव ओनली मॅग्निट्यूड. त्याला आपण म्हणणार स्कॅलर क्वांटिटी. आले कितपर्यंत लक्षात? आता उदाहरण सांगितल्यावर जास्त लक्षात येईल तुमच्या. काल आपण 2 पाहिले होते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का नाही? पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत आपलं जायचंय.
आता इथून पुढे समजून घ्या, तुम्हाला अर्धा कन्सेप्ट कालच्या सारखंच होईल. हळूहळू हळूहळू सगळा कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. समजत आहे ना? एवढ्यापर्यंत आणखी सोपं करू? तुला समजत आहे का? हा, समजत आहे ना? नाही समजलं की सांगायचं. आता हे ठिकाण आहे, समजा याला आपण नाव देऊ ए ठिकाण, बरोबर आहे. त्या ठिकाणाला नाव देऊ बी ठिकाण. ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत आपलं जायचंय. मी तुम्हाला दोन विचारले काल शिकलेले, पहिलं डिस्टन्स आणि दुसरं डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. पॉइंट ए पासून पॉइंट बी वर निघायला असा एक व्यक्ती गेला ना, असा इथं बी वर पोहोचला, तो झाला त्याचा जायचा रस्ता, आणि त्यालाच आपण म्हणतो पाथ. काय म्हणतो? पाथ म्हणजे रस्ता. समजा समीर नावाचा व्यक्ती हा दिसतोय का? समीर ए पासून चालत निघला, त्याला बी पर्यंत पोहोचायचे, आणि कोणत्या मार्गाने? त्या मार्गाने जायचे. हे अंतर टोटल झालं समजा 500 मीटर, बरोबर आहे. आणि हे जर सरळ अंतर आपण मोजलं तर हे भरतं 400 मीटर असं पकडायचं, बरोबर. आता समीर ए पॉइंट पासून चालायला त्याने सुरुवात केली, या रस्त्याने चालत चालत आला आणि बी पॉइंट वर येऊन पोहोचला, म्हणजे तो किती चालला? 500 मीटर, बरोबर आहे का नाही? 500 मीटर हे डिस्टन्स झालं का डिस्प्लेसमेंट? हे झालं डिस्टन्स. आणि दुसरं, ए पॉइंट आणि बी पॉइंट यांना जोडणारी आपण एक सरळ रेषा काढली, हे काय झालं आपलं मग? डिस्प्लेसमेंट. आता इथं आपला हे स्केलर क्वांटिटी आहेत का आणि वेक्टर क्वांटिटी आहेत का हे ओळखायचंय. वेक्टर क्वांटिटी म्हणजे मी काय सांगितलंय, त्याला दिशा असणार, हे लक्षात ठेवायचं. मॅग्निट्यूड तर दोन्हीला पण आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या लक्षात ठेवायची इथं दिशा. काय लक्षात ठेवायचंय? दिशा. आता मला सांगा, समीर इथून निघला तर तो एका सरळ दिशेमध्ये जातोय का? नाही. तो आधी या दिशेला जाणार, नंतर इथून वळणार, वरच्या दिशेला जाणार, पुन्हा इकडे वळणार खाली, आणि इथे येणार. म्हणजे त्याची बऱ्याच वेळा दिशा बदलते, आहे का नाही? त्याला फिक्स दिशा आहे का? नाही. मग त्याचा जो ह्या रस्त्याने गेलेला समीर आहे, म्हणजे डिस्टन्स जे ह्या रस्त्याने गेला म्हणजे काय झालं ते? त्या दोन पॉइंटच्या मधलं डिस्टन्स ही सदिश राशी झाली का अदिश? नीट. त्याची दिशा वारंवार बदलली, एक फिक्स दिशा नाही, ती झाली अदिश राशी. झाली का नाही? कोणती राशी सांगितलं होतं मी त्याला? कोणती राशी पाहिली आपण? डिस्टन्स, बरोबर आहे. डिस्टन्स काय झाली? अदिश राशी. झाली का नाही? आता पुढे लक्षात घ्या. आता आपल्याला त्याचं पाहायचं डिस्प्लेसमेंट. फरक नॉर्मल असतं त्याच्यामध्ये, तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या ना. 2-4 लेक्चर झाले ना, आणखी क्लिअर होते. आता आपण त्याच्या डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला तर स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे? ए हा झाला स्टार्टिंग पॉइंट, झाला का नाही? आणि फायनल पॉइंट कोणता आहे? बी हा झाला फायनल पॉइंट. स्टार्टिंग पॉइंटला आपण काही काही पुस्तकात दुसरा शब्द वापरते, त्याला शब्द वापरते इनिशियल पॉइंट. काय वापरते? इनिशियल पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट म्हणजे सुरुवातीचा पॉइंट, आहे का नाही? मी इथं उभं राहिलो, मला तिथं बाहेर जायचंय, मला चालायला सुरुवात करायची, माझा स्टार्टिंग पॉइंट कोणता असणार आहे? इथं मी जिथं उभं आहे, आहे का नाही? तसाच ह्याचा स्टार्टिंग पॉइंट इथे, तिथपासून एंडिंग पॉइंट पर्यंत तो चालत गेलाय, आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचंय म्हणजे सरळ रेषेतलं काढायचंय. म्हणजे त्याला एक दिशा आहे का नाही? एक फिक्स दिशा. कोणती दिशा? या दिशेकडून या दिशेला, आहे का नाही? ज्यावेळेस असा रस्ता आपल्या रोजच्या लाईफमध्ये असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार? उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला किंवा पूर्वला, पश्चिमला, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य काही असो, आपण एक दिशा फिक्स डिस्प्लेसमेंटची सांगू शकतो का नाही? कारण ती सरळ आहे, वारंवार बदलन का? नाही. मग डिस्प्लेसमेंट हे उदाहरण कशाचं झालं? वेक्टर क्वांटिटीचं उदाहरण झालं डिस्प्लेसमेंट. झालं का नाही? झालं का? लक्षात आलंय का? डबल सांगू? आले लक्षात? आता आपला पुढे एक प्रश्न विचारलाय पुस्तकाने. काय विचारलाय? आता आपल्या पुस्तकाकडे आपण क्वेश्चन नंबर 2 आपला विचारलाय,
विच ऑफ द क्वांटिटीज, आपला आता काही क्वांटिटी दिल्यात, क्वांटिटीज म्हणजे फिजिकल क्वांटिटीज, बरोबर आहे. विच ऑफ द क्वांटिटी, याच्यातल्या कोणत्या क्वांटिटी, आणि आपला क्वांटिटी दिल्यात पुढं. पहिली दिली डिस्टन्स, दिली का, त्याच्यानंतर दिली स्पीड, त्याच्यानंतर वेलॉसिटी, त्याच्यानंतर टाइम, आणि त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट. आणि आपला विचारलंय which of the quantities distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are vectors. आपल्याला विचारलंय याच्यातल्या स्कॅलर क्वांटिटी कोणत्या आहेत आणि वेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत, म्हणजे सदिश राशी कोणत्या आहेत आणि अदिश राशी कोणत्या आहेत असं आपलं विचारलं, बरोबर आहे का नाही. स्कॅलर क्वांटिटीला दिशा असते का, डायरेक्शन असतं का, नाही, हे पकड लक्षात ठेवायचं. स्कॅलर क्वांटिटीला डायरेक्शन असतं का, बोलत राहायचं. वेक्टर क्वांटिटीला हो. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आपण पहिली वेक्टर क्वांटिटी कोणती होती, कोणाला दिशा होती त्याच्यामध्ये, डिस्प्लेसमेंटला, बरोबर आहे, आणि डिस्टन्सला नव्हती. आपल्याला आता इथं दिलं डिस्टन्स, ही कोणती क्वांटिटी झाली, स्कॅलर का कोणती, डिस्टन्स, याला दिशा नाही म्हणजे ती झाली स्कॅलर क्वांटिटी, म्हणजेच अदिश क्वांटिटी आहे का नाही, अदिश राशी, ही झाली स्कॅलर, बरोबर आहे. पुढे आपला दिले स्पीड. आता स्पीड ही सदिश असेल का अदिश, आपला सांगितलं 180च्या स्पीडनी मोटरसायकल चालली, कुणीकडे चालली आपण काय विचारले, मोटरसायकल स्पीडने चालली हेच म्हणतो ना आपण, त्याची चाल काय आहे 180 किलोमीटर पर आवर, एका तासात ती 180 किलोमीटर पळती, त्या स्पीडने गाडी चालली असं आपण म्हणतो का नाही. त्याच्यामध्ये मला सांगा, त्याच्यामध्ये दिशेचा काय संबंध येतो का, नाही. कितीच्या स्पीडने चालली, दिशा त्याच्यामध्ये आपण दर्शवू शकत नाही, जोपर्यंत आपण तिथं दिशेचा उल्लेख करत नाही तोपर्यंत. होऊ शकतंय का असं, नाही होणार. त्याच्यामुळे ही काय झाली, ही पण स्कॅलर क्वांटिटी. स्कॅलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी आणि तिला नसते दिशा, आणि दिशाला आपण म्हणतो डायरेक्शन, आहे का नाही. आता पुढची माहिती वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे आपल्या इथं आपला आजचा जो पॉइंट पाहायचा आहे ते आले, आहे का नाही. वेलॉसिटी आता स्कॅलर क्वांटिटी असन का, काय असन का स्कॅलर, स्कॅलरला दिशा असते का, नसती, मग ते स्कॅलर क्वांटिटी होईल का. त्याच्या अगोदर आपला समजून घेणं महत्वाचं आहे, वेलॉसिटी स्कॅलर क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी आहे कशी, वेलॉसिटी बद्दल आपल्याला माहिती आहे काही, ते आपला शिकायचं आहे की, त्याच्यामुळे वेलॉसिटी थोडा वेळ आपण मागे ठेवू. तो पॉइंट आधी क्लिअर झाल्याच्या नंतर मग तुम्हाला विचारेन, चालेल. त्याच्यानंतर पुढे टाइम. आपण म्हणतो किती वाजले, मी म्हणणार 4 वाजले, त्याला दिशेचा काही संबंध आहे का, उत्तर दिशेला 4 वाजले म्हणतो, नाही ना, त्याला दिशेचा काही संबंध नाही. मग ही पण काय झाली स्कॅलर क्वांटिटी, म्हणजेच अदिश राशी, सदिश अदिश राशी. आणि पुढचं डिस्प्लेसमेंट आपण पहिलंच पाहिलं, स्कॅलर आहे का वेक्टर, वेक्टर आहे, कारण डिस्प्लेसमेंटला दिशा आहे, एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वर सरळ गेला म्हणजे आपण दिशा सांगू शकतो की त्या दिशेला गेला, बरोबर आहे का नाही. आता पुढे पाहायचं आपल्याला एक क्वांटिटी पाहायची राहिली, ही आपली वेलॉसिटी. आणि स्पीड बद्दल मी सांगितलंय, पण स्पीड बद्दल सुद्धा आपला खाली व्यवस्थित पाहायचंय. आता झाली आपल्या ओरिजिनल लेक्चरची आजच्या सुरुवात. हे आतापर्यंत झालं तुमच्या मागच्या वर्गातलं प्लस आपल्या मागच्या क्लासमधलं. आता सगळं क्लिअर झालंय ना इथून मागं. आता बारकाईने लक्ष द्यायचं इथून पुढं, कारण आता इम्पॉर्टंट आहे. आता आपलं काय दिलंय, हे सूत्र लिहून घ्यायचं. आपला आधी पाहिजे स्पीड. स्पीडचा अर्थ होतो चाल, म्हणजे मी असा चाललोय, हे झालं माझं स्पीड. स्पीड म्हणजे माझी चाल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला जर स्पीड काढायचं म्हटलं तर त्याला एक सूत्र लागतं. काय लागतं, एक सूत्र. कितीच्या स्पीडने पळाला आपण काढतो ना, 10च्या स्पीडने मोटरसायकल चालू होती, मी 25च्या स्पीडने पळत चाललो होतो, कुत्रा आडा आलं, मी पडलो, आपण असं म्हणतो का नाही, म्हणतो का. ही झाली आपली चाल.
आता ती चाल काढायची म्हटल्याच्या नंतर आपला एका सूत्राची गरज पडते, आणि सूत्र काय दिलंय आपला, स्पीड बरोबर म्हणजे चाल बरोबर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. टोटल म्हणजे संपूर्ण, डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, ट्रॅव्हल्ड म्हणजे पार केलेलं किंवा कापलेलं. आपण म्हणतो ना 2 किलोमीटर कापले मी किंवा 2 किलोमीटर अंतर पार केलं, याचाच अर्थ काय होतो, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. समजते, म्हणजे कापलेलं एकूण अंतर किंवा पार केलेलं एकूण अंतर म्हणजेच टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आणि त्याला भागिले, ही मधली रेष म्हणजे असतं भागिले, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, बाय किंवा अपॉन असं म्हणतो ना. काय, टाइम रिक्वायर्ड, त्याला किती टाइम लागला, किती किंवा किती टाइमाची आवश्यकता आहे, किती वेळेची आवश्यकता आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो त्यासाठी लागलेला एकूण वेळ. आले का सूत्र लक्षात? या सूत्राचा उपयोग आपला पुढच्या 10 मिनिटात करायचा आहे. त्या सूत्राचा स्पीड बरोबर काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, कापलेलं एकूण अंतर भागिले टाइम रिक्वायर्ड, लागलेला एकूण टाइम किंवा वेळ. आले इथपर्यंत? आता पुढं आपल्याला खाली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. आधी आपण ती माहिती समजून घेऊ, आणि ती माहिती समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला कालच्या सारखं एक्झाम्पलच्या मार्फत मी समजून सांगणार आहे. वेगवेगळे आपण 5-10 एक्झाम्पल पाहणार आहेत. कंटाळा येऊ द्यायचा नाही. फक्त तुम्ही काल लेक्चरला जर नसता आलात तर आपल्या इथून सुरुवात झाली असती. काल आला असतात तर नाही आल्यामुळं रिपीट करावं लागलं. आता बघा पुढे काय दिलंय, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. म्हणजे आपल्या इथं वेलोसिटीची व्याख्या सांगितली. काय केलंय, वेलोसिटीची व्याख्या सांगितली. काय सांगितली, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. आता ही सांगितली पण आपला समजणं आवश्यक आहे. इंग्लिश मिडियमचं फॅड आलं, त्याच्यात आलं सेमी इंग्लिशचं फॅड पुन्हा, आणि त्याच्यामुळं सगळ्या पोरांनी घेतले सेमी इंग्लिशला ऍडमिशन. आई बापांनी विचारच केला नाही आपल्या पोराला इंग्लिश येईन का. 90% पोरांचे प्रॉब्लेम आहेत, 90 ते 95. नुसतं सेमी इंग्लिशला पण कळत काहीच नाही. कशामुळं, शिक्षक आपले, तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस आपण स्टँडर्ड शिक्षक आणतो त्यावेळेस त्यांचा तुमच्यामध्ये अंतर पडलेला असतो खूप. तुम्ही आले ग्रामीण भागातून आणि शिक्षक कुठे शिकून आले तर पुण्यातून. त्यांची मेंटॅलिटी कशी राहणार, पुणा टाईप. आपली मेंटॅलिटी फार गावातल्या नदीपर्यंत आहे तिथं, आहे का नाही. आपल्या मेंटॅलिटीने शिकावं लागेल, तो विषय समजून घ्यावा लागेल आणि हळूहळू इंग्लिश पक्की करावं लागेल. आता पहा, द डिस्टन्स म्हणजे मी सांगितलं अंतर. काय, अंतर. ट्रॅव्हल्ड म्हणजे पार करणं. आपण पाहिलं नाही, ट्रॅव्हल करणं म्हणजे पार करणं. आलं इथपर्यंत लक्षात. इन वन डायरेक्शन, एकाच दिशेला. कोणत्या दिशेला, आता आली की दिशामध्ये आली का दिशा. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन, एकाच दिशेला पार केलेलं अंतर. आणि पुढे काय दिलंय, बाय अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे मी सांगितलं काही वस्तू असो त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. जसं मी इकडून तिकडे चालतोय, मी एक ऑब्जेक्ट. त्या सगळ्याच वस्तू याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. कोणती वस्तू असो, जिवंत असो, मृत असो, सजीव असो, निर्जीव असो, लिव्हिंग थिंग असो, नॉन लिव्हिंग थिंग असो, त्या सगळ्यांना काय आपण म्हणतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. इन युनिट टाइम. इन युनिट टाइम म्हणजे एका फिक्स टाइमामध्ये. युनिट टाइम म्हणजे एका फिक्स टाइमामध्ये. एका फिक्स टाइमामध्ये एकाच दिशेला पार केलेलं अंतर म्हणजेच काय, वेलॉसिटी. आहे का नाही. एका फिक्स टाइमामध्ये फक्त एकाच दिशेने पार केलेल्या अंतराला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी. आता इथं स्पीड आणि वेलॉसिटी त्याच्यामध्ये तुम्हाला फरक कळेल थोड्याच वेळात. स्पीड म्हणजे आपल्या गाडीचं स्पीड, गाडी कितीच्या स्पीडने पळते ते, बरोबर आहे का नाही. वेलॉसिटी म्हणजे पण तेच, पण वळणाने जर गाडी पळाली तर ती व्हेलॉसिटी होत नाही. जसं आपण डिस्टन्स मध्ये पाहिलं, हे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत हे झालं डिस्टन्स आणि हे झालं डिस्प्लेसमेंट.
मग त्याच्याशी तुलना जर करायची म्हटलं तर डिस्प्लेसमेंट हेच होतं आपलं वेलॉसिटी, आहे का नाही? त्या उदाहरणामध्ये डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी होईल का नाही? वेलॉसिटी म्हणजे काय सांगितलं आपल्याला? एका फिक्स टाइमामध्ये एका सरळ रेषेमध्ये पार केलेलं अंतर, ते सांगितलं ना वेलॉसिटी मध्ये. फक्त इथं आला मध्ये टाइम. आतापर्यंत आपल्याकडे टाइम नव्हता. आणि टाइम कोणती क्वांटिटी सांगितलं मी? स्कॅलर का व्हेक्टर? स्कॅलर. कशामुळे स्कॅलर? कारण त्याला दिशा नाही, डायरेक्शन नाही. बरोबर आहे का नाही? समजतंय ना? आता पुढे बघा. हिअर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड. जो युनिट टाइम इथं त्यांनी दिलाय हा किती असू शकतो हे आपल्याला सांगायचं, बघायचं. युनिट टाइम तुमचा 1 सेकंद असू शकतो. 1 सेकंदात त्या दिशेला गेला, बरोबर. त्याच्यानंतर सेकंदाच्या नंतर टाइम काय येतो? सेकंदाच्या नंतर असतं मिनिट, असतं का नाही? सेकंदाच्या नंतर टाइम आपण मोजू शकतो मिनिट मध्ये. मिनिटाच्या नंतर कशात मोजू शकतो? आवर म्हणजे तास. तासाच्या नंतर काय मोजू शकतो? तासाच्या नंतर डे म्हणजेच दिवस. त्याच्यानंतर मंथ, आहे का नाही? त्याच्यानंतर इयर, त्याच्यानंतर काय डिकेड वगैरे काय येईल. ह्या गोष्टींमध्ये किंवा या एककांमध्ये आपण टाइम मोजतो, आहे का नाही? मग टायमाचं युनिट जर आपल्याला सांगितलं किती युनिट टायमामध्ये, तर त्याच्यामध्ये सेकंद असू शकतं, मिनिट असू शकतं, हवर असू शकतं, डे असू शकतं, मंथ असू शकतं, इयर असू शकतं, काही पण असू शकतं. पण त्याच्या बाहेर नाही. आपण टायमाचा विचार करतो, वेळेचा विचार करतो. त्याच्यानुसार आले इथपर्यंत लक्षात? युनिट टाइम जर आपण पाहिलं तर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड, 1 आवर, 1 मंथ. समजलंय का? त्याच्यानंतर पुढे पहा, हे तेच दिलंय पुढे 1 मिनिट, 1 आवर एक्सेट्रा. आणि इफ लार्ज युनिट आर यूज, म्हणजे मोठं युनिट जर टायमाचं आपण वापरलं. लार्ज युनिट म्हणजे मोठं युनिट, म्हणजेच युनिट याचा अर्थ काय होतो? 13 पुन्हा शिल्लक तसंच माग त्याचा अर्थ होतो एकक. युनिटचा अर्थ काय होतो? एकक. आता पुढे पहा, 1 इयर कॅन ऑल्सो बी यूज ऍज अ युनिट ऑफ टाइम. 1 वर्ष सुद्धा आपण युनिट ऑफ टाइम म्हणून त्याचा वापर करू शकतो. म्हणजे वेळेच्या एककासाठी आपण 1 वर्ष असं सुद्धा वापरू शकतो. तसं कधी वापरावं लागतं? ज्यावेळेस स्पेसमध्ये आपलं एखादं यान सोडलेलं असतं, जसं मागं चंद्रयान गेलं, बरोबर आहे. त्याला 2-3 वर्ष कालावधी लागू शकतो, 10 वर्ष बी लागू शकतो का नाही? तशा गोष्टींना त्यावेळेस त्यांचं युनिट मोठ्या स्केलवर आपण ठेवू शकतो, बरोबर आहे का नाही? कारण सेकंदात ठेवलं तर सेकंद खूप मोठे होते आणि ते वाचायला जड जाते, होईल का नाही? त्यानुसार ते एकक किंवा ते युनिट ठरत असतं. आता पुढे पाहिजे, द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युर इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. आपली पहिली डेफिनेशन जिथून चालू झाली होती ती झाली वेलॉसिटी. जसं मी इथं सांगितलं होतं, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो नॉन एज, इथं काय होईल? वेलॉसिटी होईल का नाही? कारण डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी या दोघांना पण डायरेक्शनची आवश्यकता असते. त्या आहेत वेक्टर क्वांटिटीज, बरोबर आहे. आता पुढं वेलॉसिटीचे आपला सूत्र दिलंय. आपला वेलॉसिटी पण काढायला शिकायचे थोड्याच वेळात. पण त्याच्या अगोदर ही डेफिनेशन पाठ करून ठेवायची आणि पाठ नाही करायची, समजून घ्यायची. काय डेफिनेशन? द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युर. डिस्प्लेसमेंट जर घडलं, ऑक्युर म्हणजे घडणं एखादी गोष्ट, ऑक्युर म्हणजे एखादी गोष्ट घडणं, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. विस्थापन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, आहे का नाही? हे जर घडलं कशामध्ये? इन युनिट टाइम, एखाद्या फिक्स टाइमामध्ये. ते जर घडलं तर त्याला आपण काय म्हणतो? वेलॉसिटी, आहे का नाही? त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी. म्हणजे द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युर इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी, आहे का नाही? आणि वेलॉसिटीलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? सांगितलं होतं वर, वेग म्हणतो का चाल? वेग. आणि त्या वेलॉसिटीलाच आपण म्हणतो वेग. आणि वेगाची म्हणजेच वेलॉसिटीची व्याख्या काय, सूत्र काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट बाय टाइम. डिस्प्लेसमेंट भागिले टाइम म्हणजेच विस्थापन भागिले काय होईल? विस्थापन भागिले
वेळ. आणि वेळेचं युनिट काय काय आहे? वेळेचे युनिट काय आहे टाइमचे? सेकंद, मिनिट, आवर, डे, आहे का नाही? किंवा मंथ, इयर. बरोबर. आता आपला ऑलवेज रिमेंबर सांगतोय हा बंटे. तो कोण आहे? बंटे. तो काय सांगतोय? ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा म्हणजे हे काय विसरू नका असं त्याचं सांगणं आहे आपल्याला. काय सांगितली पहिली गोष्ट? द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर. द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. जे युनिट असतं फिजिकल क्वांटिटीला युनिट असते. काय असतात? युनिट असतात म्हणजेच एकक असतात. एकक म्हणजे काय असतं? आपण लिहिताना लिहितो 2 तास लिहितो का नाही? 2 सेकंद लिहितो का नाही? लिहितो ना पुढं. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो 2 years असं लिहितो आपण. 2 सेकंद लिहितो का नाही? त्याच्यानंतर एखादं वजन करायचं असलं तर 5 आपण किलोत करतो ना, 5 kg. याच्या पुढे हे यस लागलेलं आहे आणि हे केजी लागलेलं आहे. यालाच आपण काय म्हणतो? त्याचं एकक. काय म्हणतो? एकक. एवढंच आता लक्षात घ्यायचं. ते कसं बनतं काय ते आपला पुढं पुढं बघत जाणार हळूहळू. एकक म्हणजे काय लक्षात आलं का? त्याच्या पुढे आपण किलो वगैरे लिहितो ना. साखर घ्यायला गेलो 2 किलो साखर. ते किलो काय झालं त्याचं? एकक. पेट्रोल घ्यायला गेलो तर आपण किलोत घेतो का लिटर मध्ये? मग ते लिटर काय झालं त्याचं? एकक. आणि एककालाच आपण काय म्हणतो? युनिट. ते आपलं सगळं माहित असतं फक्त त्यालाच ते म्हणतात माहित नसते. आता रोज घेतो का नाही आपण पेट्रोल? आता पहा पुढं. द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. म्हणजे ते काय सांगतंय? त्याचं युनिट सेम असतं. स्पीडचं युनिट आणि वेलॉसिटीचं युनिट सेम असणार. जसं 2 पद्धती असतात मुख्यतः आपल्या इकडे वापरतात युनिट मोजण्याच्या किंवा आपल्या पुस्तकामध्ये वारंवार येतात. पहिली असते SI सिस्टम आणि दुसरी असते CGS सिस्टम. आणि तिसरी कोणती असते मग? MKS असते का? MKS सिस्टम. अशा 3 सिस्टम असतात विज्ञानात. आता हे समजून घ्यायच्या बारकाईने. नाही लक्षात राहिल्या तर डबल विचारायचं. SI सिस्टमचा अर्थ काय होतो? यस आणि आय हे दोन पहिले अक्षर 2 अक्षरांचे मधले पहिलं उचललेलं आहे. यस उचललं आणि आय उचललं शॉर्टकट करायसाठी. आपण शॉर्टकट नाव लिहितो ना त्यासाठी यस आणि आय उचललं. यसचा अर्थ काय होतो? SI सिस्टम. काय ती? SI सिस्टम. आणि त्यालाच आपण म्हणतो सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. एककाची आंतरराष्ट्रीय जी पद्धती असते मोजण्याची म्हणजे संपूर्ण जगामध्ये जिचा वापर केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? SI सिस्टम. आणि ती SI सिस्टम डेव्हलप व्हायच्या अगोदर MKS आणि CGS सिस्टम वापरल्या जायच्या विशेषतः रोम वगैरे त्या देशांमध्ये. आता ही जी सिस्टम आहे ह्या लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. त्या काय एकदम सोपं आहे. CGS ही सिस्टम आहे समजा इकडे लिहितो. पहिली CGS आणि दुसरी कोणती आहे खाली? MKS. त्या C चा अर्थ, G चा अर्थ आणि S चा अर्थ काय होतो एवढं आपल्याला कळालं की त्याचा विषय संपतो. ते पुन्हा आपला जड जात नाही. C चा अर्थ होतो सेंटीमीटर. काय होतो? सेंटीमीटर. G चा अर्थ होतो ग्रॅम. सेंटीमीटर, ग्रॅम. आणि S चा अर्थ होतो सेकंद. म्हणजे सेकंद म्हणतो आपण. त्याच्यात 3 गोष्टी आल्यात. सेंटीमीटर हे आपण कसं मोजणार? सेंटीमीटर हे आपण काय मोजणार? लांबी वगैरे असली तर सेंटीमीटर मध्ये मोजतो आहे का नाही? मीटर सेंटीमीटर हे लांबीलाच मोजतो ना आपण. 3 सेंटीमीटर साखर द्या असं म्हणतो का आपण? नाही. 3 सेंटीमीटर लांबी असं म्हणणार ना आपण. आणि लांबीलाच इंग्लिश मध्ये शब्द आहे लेंथ. काय? लेंथ. 2 नंबरला हे ग्रॅम. ग्रॅम आपण काय मोजतो? आटा 5 ग्रॅम आहे का नाही? एखादं नाणं 10 ग्रॅम भरतो. बरोबर. ग्रॅम मध्ये आपण वजन मोजतो आणि वजनालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? मास म्हणतो. काय म्हणतो? मास.
बरोबर. आणि सेकंद हे आपण टाइम मोजतो, त्याच्यात सेकंदात काय मोजतो आपण, टाइम. आणि असंच ही खालची जी पद्धत आहे याच्यामध्ये हे जे सेंटीमीटर आहे त्याच्याऐवजी एम आल्यामुळे तिथं होणार मग मीटर. काय होईल, मीटर. समजून घ्या. आणि दुसरं के, के म्हणजे किलोग्रॅम, के म्हणजे किलोग्रॅम, बरोबर. आणि एस म्हणजे पुन्हा सेकंद. आणि त्यामुळं ह्या तीन गोष्टींचा वापर केला जातो कधी, एकक बनवताना. कोणते एकक, जे शेवटला आपण लावलेलं असतं इथं यस आणि हे के जे आपण पाहिले, ते असे एकक बनवताना ह्या पद्धतीचा वापर केला जातो. ह्या पद्धतीमध्ये त्यांचं माप सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंदात धरलं जातं. ह्या पद्धतीत माप कशात धरलं जातं, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. टाइम मोजायचा असला तर सेकंदामध्ये, मास मोजायचं असलं तर ग्रॅम किंवा किलोग्राम मध्ये. दोन्ही पद्धतीत फरक होतो, फक्त एका पद्धतीत ग्राम मध्ये मोजतात, दुसरीत किलोग्राम मध्ये. आणि लेंथ म्हणजे लांबी जर मोजायची असली तर एका पद्धतीत सेंटीमीटर मध्ये मोजतात आणि दुसऱ्यात मीटर मध्ये मोजतात. कळलं का एवढं? लय बेसिक गोष्टी आता, पण नाही समजून सांगितल्यावर समजत नसते. तर का जास्त व्हायला लागले, जास्त एक्सप्लेन करायला लागलोय मी, जास्त सांगायला लागलोय का फोडून? नाही तुम्ही म्हणता ना लय वळू चाललं, तसं नाही होणार. बोर व्हायला लागलं तर सांगायचं. दोन सूत्र लक्षात ठेवायचे, स्पीड बरोबर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाइम रिक्वायर्ड. त्याचा अर्थ मी सांगितलाय, टोटल आपण किती अंतर कापतो ते वर, आणि खाली काय त्याला टाइम किती लागलाय ते लिहायचं. एवढं सूत्र आहे. ते सूत्र लक्षात ठेवायला सुद्धा गरज नाही, आहे का नाही. आपण स्पीड काढताना नाही का करीत, कितीच्या स्पीडने चालला असं, 5 किलोमीटर एवढ्या टायमाचा गेला म्हणजे त्याचं स्पीड काढायचं कसं, हे आपल्याला शिकायचं आता. आणि वेलॉसिटीचं काय आहे, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. पण त्याच्या अगोदर वेलॉसिटीची डेफिनेशन ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युर इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. हे आपण शिकलो. एका फिक्स टाइमामध्ये आणि एका दिशेला झालेलं विस्थापन यालाच आपण म्हणतो वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीलाच मराठीत आपण काय म्हणतो, वेग, बरोबर. आता इकडे ऑलवेज रिमेंबर आपलं चालू आहे, आणि त्याच्यात आपल्याला सांगितलंय ह्या ज्या पद्धती आहेत, SI सिस्टम असो किंवा CGS सिस्टम असो, त्याचं युनिट कशाचं, स्पीड आणि वेलॉसिटीचं. जे आपण आता स्पीड आणि वेलॉसिटी बघतो त्याचं सारखंच असतं. म्हणजे आपण जर स्पीड लिहिलं, 120चं स्पीड लिहिलं, 120च्या स्पीडने चालला तर ते पण आपण कसं लिहिणार, मीटर पर सेकंड असं लिहिणार ना, मीटर पर सेकंड. किंवा त्या दोन्हीचं युनिट सारखंच असणार. जर स्पीडचं युनिट मीटर पर सेकंड असलं तर वेलॉसिटीचं युनिट पण मीटर पर सेकंड असणार. आणि स्पीडचं युनिट जर किलोमीटर पर सेकंड धरलं आपण, किंवा सॉरी सेंटीमीटर पर सेकंड, किलोमीटर जास्त मोठं होईल म्हणून माघारी येतो, सेंटीमीटर पर सेकंड जर असलं, सेंटीमीटर आणि असं लिहिलेलं असतं ना त्याला पर म्हणायचं, पर सेकंड. त्याचा अर्थ काय होतो, एका सेकंदात इतके इतके सेंटीमीटर पळालं, असा त्याचा अर्थ होतो मोठा मोठी. तसं कशामुळे लिहितात, त्या एका सेकंदात एवढं अंतर पार केलं असं दाखवण्यासाठी. त्यामुळं असं लिहितात. आलं लक्षात? आता इथं मीटर पर सेकंड लिहिलंय आणि CGS पद्धतीमध्ये काय त्याचं युनिट, सेंटीमीटर पर सेकंड. कशाचं, स्पीडचं पण आणि वेलॉसिटीचं पण. ज्यावेळेस आपण MKS पद्धती, SI पद्धतीमध्ये त्याचं युनिट लिहू त्यावेळेस लिहिणार आपण मीटर पर सेकंड. काय लिहिणार, मीटर पर सेकंड. आणि CGS पद्धतीत जर लिहिलं तर त्याला आपण लिहिणार सेंटीमीटर पर सेकंड. पुढचा 2 नंबरचा पॉइंट ऑलवेज रिमेंबर मध्ये आपला दिला आहे, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीड कशाशी रिलेटेड आहे, कशाशी संबंधित आहे, रिलेटेड असणं म्हणजे संबंधित असणं. कशाशी, स्पीड हे डिस्टन्स म्हणजे अंतराशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, अंतराशीच, म्हणजे डिस्टन्स बरोबर त्याचा संबंध येतो. कशाचा, स्पीडचा. कारण स्पीड धरलं तर डिस्टन्स पार करतो ना आपण. डिस्टन्स म्हणजे अंतर. तुम्हाला आता गाडी चालू करून तुम्हाला घरी जायचंय, तुम्ही स्पीड पकडणार ना, एक चाल पकडणार आणि त्या चालीने घरापर्यंत जाणार, बरोबर आहे. आणि तेवढं अंतर कापणार ते. त्यालाच काय म्हणलं, हे स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. आणि पुढं वाईल वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट, जसं आपण पहिलं होतं.
डिस्प्लेसमेंट म्हणजेच वेलॉसिटी होत होतं, पाहिलं होतं वर एका एक्झाम्पल मध्ये. तसंच स्पीड हे डिस्टन्स बरोबर संबंधित आहे आणि वेलॉसिटी कशा संबंधित आहे, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच कमीत कमी अंतर कापलेल्या अंतरापैकी. कापल्या अंतराशी देणं घेणार नाही, ते असं का जाईना. कापलेलं अंतर समजा पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत असं जरी असलं तरी पण डिस्प्लेसमेंट काय होते, सरळ जे अंतर आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि तसंच वेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे, या डिस्टन्सशी वेलॉसिटीचा संबंध नाही. डिस्टन्स बरोबर संबंध कोणाचा आहे, स्पीडचा. कोणाचा, स्पीड. ते डिस्टन्स पार करायला आपला स्पीड कमी जास्त करावं लागेल ना. कमी वेळेत जर पार करायचं म्हणल्यावर आपला स्पीड वाढवावं लागेल, आणि वेळ जर आपला जास्त लावायचा असला ते अंतर पार करायला तर आपला स्पीड कमी करावं लागेल. समजा 5 किलोमीटर तुझं घर आहे, तुला तिथं जायचंय, बरोबर आहे. तुझं स्पीड कमी असल्यावर तुला वेळ जास्त लागेल का नाही, वेळ जास्त लागेल ना. आणि स्पीड जर तुझं जास्त वाढवलं तू तर वेळ कमी लागेल. येतं केवढं लक्षात. आणि डिस्प्लेसमेंटचा संबंध कशी आहे, वेलॉसिटीशी. या दोन गोष्टी थोडा वेळ लक्षात ठेवायच्या, कारण नेक्स्ट कन्सेप्टला ते काम येणार. डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड काय आहे, वेलॉसिटी. आणि स्पीड रिलेटेड आहे डिस्टन्सच्या, बरोबर. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढं, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, जर मोशन सरळ लाईनीत होत असलं तर. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ लाईन मध्ये होत असलं तर. मोशन होणं म्हणजे काय होणं, मोशन आपला फर्स्ट चॅप्टर, आपला फर्स्ट लेक्चर झाला होता. मोशन म्हणजे काय, गती. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तूचं हलणं म्हणजेच गती, आणि त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मोशन. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, मोशन जर एका सरळ रेषेमध्ये होत असेल, मोशन असं सरळ रेषेमध्ये होते म्हणजे गती होते. द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. स्पीड आणि वेलॉसिटी यांची व्हॅल्यू सेम, सारखी आहे. स्पीड आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू सारखी आहे. अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. स्पीड आणि वेलॉसिटी जर सारखीच असली तर काय होईल, ज्या वेळेस आपण एका सरळ रेषेचा म्हणजे स्ट्रेट लाईनचा विचार करतो, एखाद्या पॉइंटवरून म्हणजे ए पॉइंट वरून बी पॉइंट वर जाण्यासाठी आपण सरळ रेषेचाच वापर करतो, तर रस्ता सरळच आहे. त्यावेळेस स्पीड आणि वेलॉसिटी सारखीच असेल असं त्याचं म्हणणं आहे. काय, ज्या वेळेस सरळ रेषेमध्ये आपल्याला एखादा मार्गक्रमण करायचा असेल किंवा एखाद्या दिशेला जायचं असेल सरळ रेषेत, त्यावेळेस स्पीड आणि वेलॉसिटी सारखंच असणार आहे. जसं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पण इथं काय असणार आहे, सारखंच असणार आहे का नाही. त्या ए पॉइंट वरून चालत चालत एका व्यक्तीला बी पॉइंट पर्यंत जायचंय, त्याची वेलॉसिटी आणि स्पीड सारखंच असणार आहे. त्याचबरोबर त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा सारखंच असणार आहे का नाही. त्या दोन पॉइंट मधलं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सारखंच असेल ना. आणि स्पीड आणि वेलॉसिटी कशी रिलेटेड येतात, स्पीड आहे डिस्टन्स रिलेटेड, म्हणजे डिस्टन्स बरोबर तिचा संबंध येतो स्पीडचा, आणि वेलॉसिटीचा कशा बरोबर येतो, डिस्प्लेसमेंट बरोबर. त्याच्यामुळं ज्यावेळेस सरळ रेषेमध्ये एखादी गोष्ट सरळ लाईन मध्ये जाईल त्यावेळेस काय होईल, ते दोन्ही सारखेच असतील असं ते आपल्याला सांगते. आणि तसं जर नाही झालं तर अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. जर ते सरळ रेषेत गेलं नाही तर ते दोन्ही वेगवेगळे असणार, म्हणजे स्पीड वेगळं असणार आणि वेलॉसिटी वेगळी असणार. त्याचबरोबर त्याचं डिस्टन्स वेगळं असणार, कशापेक्षा, डिस्प्लेसमेंट पेक्षा डिस्टन्स वेगळं असणार जर सरळ रेषेत नसेल तर. आणि जर सरळ रेषेमध्ये असेल तर काय होणार, दोन्ही सारखंच असणार. येते केवढं लक्षात, कजड व्हायला लागलं, येत आहे ना. आता पुढं, वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युर इन युनिट टाइम. वेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंट. आणि कसं डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, कसं पण, ऑक्युर इन युनिट टाइम. आणि युनिट टाइम कोणकोणते आपण घेऊ शकतो, मी सांगितलंय, सेकंद, मिनिट, तास.
आहे का नाही. त्याच्यानंतर दिवस, त्याच्यानंतर महिना, त्याच्यानंतर वर्ष. त्याला आपण काय घेतो, युनिट टाइम. म्हणजे टाइमाचे एकक. टाइम आपण त्याच्यातच मोजतो ना. 10 दिवस झाले असं म्हणतो ना आपण, किंवा 10 तास झाले, किंवा 10 मिनिटं झाले, किंवा 10 सेकंद झाले असं बोलतो ना टाइमाबद्दल. त्यालाच आपण म्हणतो युनिट टाइम. समजले इथपर्यंत? समजतंय का? तुला समजलंय का? आता आपण पहिल्या पेजवर ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस एक एक्झाम्पल पाहिलं होतं. कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं? 2 भाऊ आणि एक भाऊ आणि बहीण होते. त्यांचं नाव होतं शीतल आणि प्रशांत. त्यांना जायचं होतं शाळेमध्ये, आणि शीतल गेली संगीताच्या घरून शाळेत, आणि प्रशांत सरळ उठला आणि शाळेत गेला. ते एक्झाम्पल पाहिलं होतं ना आपण, होतं ना तुम्ही सगळे. आता इथे काय सांगितलंय आपला, इन द फर्स्ट एक्झाम्पल. कुठलं एक्झाम्पल? पेज नंबर 1 वरचं. आपण सुरुवातीला जे एक्झाम्पल पाहिलं होतं, आता तुझ्या लक्षात येईल. आतापर्यंत झालं ना, आता लक्ष द्यायचं. द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर, अँड दॅट बिटवीन संगीता's हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. ते नंतर सांगतो, आता जरी इंग्लिश मध्ये वाटलं तरी. Also, the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. है का नाही? आणि पुढं, suppose Sheetal takes 5 minutes to reach म्हणजे पोहोचण्यासाठी संगीता's house, and then 24 minutes to reach school. काय सांगितले त्यांनी? वरच्या एक्झाम्पल ग आपल्या पुन्हा परत येऊ. जे पेज नंबर 1 वर आपलं एक्झाम्पल दिलं होतं, आता लक्षात येईल. ह्याच्यामध्ये इथे शीतल आणि प्रशांतचा हाऊस आहे का नाही. त्याने काय सांगितलंय, शीतल संगीताच्या घरी अगोदर गेली ह्या मार्गाने, आणि तिथून पुन्हा शाळेत गेली. शीतलचं घर आणि संगीताचं घर याच्यामध्ये अंतर आहे 500 मीटरचं, आणि संगीताचं घर आणि शाळा याच्यामध्ये अंतर हे 1200 मीटरचं. बरोबर. आणि ज्या मार्गाने प्रशांत गेला होता ते अंतर आहे सरळ स्ट्रेट लाईन मध्ये, ते 1300 मीटर. हेच आपला खाली त्या एक्झाम्पल मध्ये दिलंय का नाही. आता आपला काय करायचंय, मग आपल्याला काढायला काय दिले त्यांनी ते काढून घ्यायचं पहिलं. पुढे त्यांनी दिलंय तेच दिलंय, जे आपल्या एक्झाम्पल मध्ये वर दाखवलंय तेच. इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर 1, जे आपण आता पेज नंबर 1 वर पाहून आलो, त्याच्यामध्ये द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस, एका सरळ लाईनीतलं डिस्टन्स म्हणजे अंतर, आणि बिटवीन म्हणजे च्यामध्ये, दोघांच्या मध्ये जर दाखवायचं असलं त्याच्यासाठी शब्द असतो बिटवीन. कोणाच्या बिटवीन? द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता. शीतलचा हाऊस इकडून होतं, संगीताचा हाऊस इकडं होतं. आपण पाहिलं ना, इथं शीतलचा हाऊस आणि इथं संगीताचा हाऊस. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय त्याच्यामध्ये अंतर आहे 500 मीटर, यांच्या मधलं अंतर आहे 500 मीटर. आणि पुढं, अँड दॅट बिटवीन संगीता's हाऊस अँड स्कूल, स्कूल आपला इथं दाखवलं होतं मोठं स्कूल, आणि हे संगीताचा हाऊस ते स्कूल, हे अंतर आपलं दिलंय 1200 मीटर, म्हणजेच 1200 मीटर दिलंय का. पुढं, ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. म्हणजे संगीताच्या आणि प्रशांतच्या घरापासून शाळेपर्यंत सरळ रेषेतलं अंतर किती आहे? 1300 मीटर. मीटर का किलोमीटर होतं? 1300 किलोमीटर. शाळेत कोण जायचं रे? 1300 किलोमीटर. त्यांना शाळेत जायचं. चला बघा, सपोज म्हणजे समजा, सपोजचा अर्थ होतो समजा. शीतल टेक्स 5 मिनिट, शीतलने घेतले 5 मिनिट. कशासाठी? टू रीच संगीता's हाऊस, संगीताच्या घरापर्यंत पोहोचायला तिला 5 मिनिटं वेळ लागला. अंतर किती आहे? 500 मीटर. वेळ किती लागला? 5 मिनिटं. आता टायमाचं एकक इथं काय दिलंय? एम म्हणजे मिनिट दिलंय की नाही. पुढं, आणि त्याच्यानंतर अँड देन 24 मिनिट्स टू रीच स्कूल, त्याच्यानंतर 24 मिनिटं लागले
स्कूलमध्ये पोहोचायला, म्हणजे रीच टू स्कूल. किती लागले? इथं लागले 24 मिनिटं. भेटल्या एवढ्या दोन गोष्टी. आता फ्रॉम दिअर देन शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. पाथ ए आपल्याला दाखवला होता हा पहिला. इथून इथपर्यंतचा जो मार्ग आहे याला आपण म्हणतो पाथ ए. त्याच्यात किती गेली ती? 500 मीटर चालली. किती वेळेत? 5 मिनिटांमध्ये. आता आपला काय काढायचंय? शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. स्पीडचं तुम्हाला मी सूत्र दिलं होतं, डिस्टन्स बाय टाइम. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय रिक्वायर्ड टाइम. होतं का नाही? म्हणजे डिस्टन्स भागिले टाइम. हे डिस्टन्स किती आहे टोटल? 500 मीटर. म्हणून 500 आणि टाइमच्या जागेवर आले 5 मिनिट म्हणून 5. याचा भागाकार केल्याच्या नंतर 5 एक 5. पुढे शून्याचे आहेत म्हणून शून्य उचलायचे, त्याच्या नादी नाही लागायचं, कारण शून्य डेंजर असतो. शून्य उचलून त्याच्या पुढे मांडायचे, झाले 100. 100 मीटर पर मिनिट. आलं का नाही? दुसरं आपला काय विचारलंय? शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. पाथ बी त्यांनी सांगितला होता, म्हणजे दुसरा बी नावाचा मार्ग होता संगीताच्या घरापासून शाळेपर्यंत. ते अंतर होतं 1200 मीटर. आणि त्यामुळं आपण जर स्पीडचं सूत्र जर पाहिलं, स्पीडचा फॉर्म्युला जर पाहिला, तर स्पीडचा फॉर्म्युला सांगतो डिस्टन्स बाय टाइम. आणि डिस्टन्स किती येते? 1200 मीटर. आणि टाइम किती आहे? 24 मिनिटं. बरोबर आहे. 24चा आणि 1200 यांचा भागाकार जर केला, 24 पंचे 120 आणि पुढे राहिला एक शून्य. शून्याच्या नादी लागायचं नाही, शून्य आहे तसंच. म्हणून 50 मीटर पर मिनिट. आहे का नाही? असं आपण त्या सूत्राचा वापर करायचा असतो. आता पुढं काय दिलंय? शीतल्स ऍव्हरेज स्पीड. आता आपण पाहिलं इथं स्पीड पाहिलंय, इथं स्पीड पाहिलंय, पण इथं ऍव्हरेज स्पीड आलंय. काय आलंय? ऍव्हरेज स्पीड. आता ऍव्हरेज स्पीड काढायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं? आता ह्या दोन्हीचं जर ऍव्हरेज काढायचं म्हटलं आपल्याला, होतं त्याचं ह्या मार्गावरचं आणि या मार्गावरचं, कशाचं? स्पीडचं ऍव्हरेज काढायचं. ऍव्हरेज काढायचं म्हणजे आपल्याला काढायची सरासरी. ऍव्हरेज काढायचं म्हणजे काय काढायचंय? सरासरी काढायची. आता इथं आले 50 मिनिट आणि इथं आले 100 मिनिट. दोन प्रकारे तुम्ही ऍव्हरेज काढू शकता. जर स्मार्ट विद्यार्थी बनला तर तुम्ही काय करणार? लगेच ऍव्हरेज काढायचं. 50 आणि 100 150. आणि दोन ठिकाणावर घेतलंय म्हणून 150 भागिले 2 आले 75. बरोबर आहे. असं ऍव्हरेज काढतो काही काही. बरोबर आहे का नाही? पण सायन्स मध्ये आल्याच्या नंतर तसं ऍव्हरेज काढायचं नाही. ते ऍव्हरेज कुठे येतं? मॅथमॅटिक्स मध्ये. पुढं इथं ऍव्हरेजचा प्रॉब्लेम काय झालाय? यांच्या स्पीड मध्ये फरक पडलाय. इथं आले स्पीड त्याचं 100 मीटर पर मिनिट आणि हे अंतर पार करताना 50 मीटर पर मिनिट. ऍव्हरेजचा फरक पडला का नाही? एका ठिकाणी गाडी 50च्या स्पीडने पळाली आणि दुसरी गाडी 100च्या स्पीडने पळाली. ती डबलच पोहोचल ना पुढं. मग आता ऍव्हरेज स्पीड काढायचं कसं? ऍव्हरेज स्पीड काढण्यासाठी आपण काय करायचं? टोटल डिस्टन्स तिने जेवढं ट्रॅव्हल केलंय, मग त्याचं बेरीज करायची. 1200 आणि 500 1700 हे टोटल डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलंय, म्हणजे तेवढा मार्ग तिने पार केलाय, तेवढं अंतर पार केलंय. 500 मीटर आणि 1200 मीटर. इथून संगीताचं घर, संगीताचं घोरण, शाळा. 1200 आणि 500 झाले 1700. म्हणून टोटल डिस्टन्स आला आपलं इथं 1700 मीटर. 1700 मीटर. डोंट टॉक विथ इच अदर अँड लुक इकडे बघ समोर. आणि टोटल टाइम किती लागला? तर टोटल टाइम लागला इथं 24 मिनिटं लागले, इथं 5 मिनिटं. 24 आणि 5 29 मिनिटं. म्हणून 1700 भागिले 29. आलं का? आता याचा भागाकार करायचा कसं? 29 कितीच्या पडत? कोणाकोणाला भागाकार आहे? 1300 भागिले 29. कोण करू शकतंय? एकोणतीस 5 किती होते? कोण सांगतंय? 145. बरोबर. 29 5 29 1 29 29 5 145. किती शिल्लक राहिले? किती शिल्लक राहिले?
अरे 25 शिल्लक राहिले, 170 येतं आणि 145 झाले. 29 5 145. शिल्लक किती राहिले? 25. 25 वर हा पुढचा शून्य आला, हे झाले 250. 29 किती? 250. 29 8 होत आहे. कॅल्क्युलेशन करा ना. बर, त्याचं उत्तर किती आलं? 58.6 मीटर पर सेकंद. फक्त लक्षात काय ठेवायचं, ऍव्हरेज स्पीड काढताना आपण गणितासारखं डायरेक्ट करून बघायचं नाही. काय करायचं, आधी टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम किती लागलाय त्यावेळेस आपल्याला निघणार ऍव्हरेज स्पीड. बरोबर आहे का नाही? आता पुढं बघा. हे झालं 58.6 मीटर पर मिनिट. आता आपला काढायची वेलोसिटी. आता आपण काय काय काढलं होतं? स्पीड काढलंय. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला मी सांगितला होता, काय होता? डिस्प्लेसमेंट बाय टाइम होता का नाही? आता इथं डिस्प्लेसमेंट टोटल किती झाले वरच्या उदाहरणात? जसं हा पॉइंट हे अंतर 500, हे अंतर 1200, तिसरा पॉइंट इथं वर, आणि हे अंतर किती होतं? 1300 मीटर. हे सगळे मीटर आहेत. आता मला सांगा, मग डिस्प्लेसमेंट किती झालं? डिस्प्लेसमेंट झालं ह्या पॉइंट पासून ए पासून बी पर्यंत 1300 मीटर, म्हणजे कमीत कमी त्या दोन्ही मधलं अंतर. मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉइंट. इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट, किंवा स्टार्टिंग पॉइंट अँड लास्ट पॉइंट, फायनल पॉइंट किंवा एंडिंग पॉइंट, तुम्ही काही म्हणू शकता. त्याच्यामधलं डिस्टन्स आलं 1300 मीटर. बरोबर आहे का नाही? आता त्याच्यामुळे आपण इथं 1300 घेतली. बरोबर. आणि भागिले टाइम आहे 29 मिनिटं, कारण इथं लागले होते तिला 5 मिनिटं आणि इथं 24 मिनिटं, म्हणजे तिला टोटल टाइम किती लागला? 24 अधिक 5 29 मिनिट. बरोबर. त्याच्यामुळे भागिले 29. 1300 मीटर भागिले 29 याचा गुणाकार करायचा, भागाकार करायचा तुम्ही, आणि भागाकार केल्याच्या नंतर तुमचं उत्तर जोपर्यंत 44.83 येत नाही तोपर्यंत भागाकार करीत राहायचं. हे आज तुम्हाला होमवर्क. आणि ज्याला यायचं नाही त्याने उद्या क्लासच्या अगोदर येऊन मला सांगायचं, सर मला हे भागाकार जमत नाही. तो करायचा कसा असतो ते शिकणार. त्याच्या अगोदर तुमच्या मॅथमॅटिक्सच्या सरांना विचारायचं, मला विचारायच्या अगोदर. बरोबर आहे का नाही? गणित करणं काम कोणाचं आहे? गणिताचं. आणि जर नाही जमलं तर मग माझ्याकडे येते डबल. आलंय? सूत्र कसे वापरायचे एवढं कळालंय ना आज? सूत्र कसे वापरायचे कळलं ना? जास्त बोर झाले तुम्हाला? लेक्चर आता झालाय 1 तास 7 मिनिटाचा, कारण आपण अगोदरचं तुम्हाला रिकॅप करावं लागलं. आपलं पुढचं पण कव्हर करायचं होतं, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं 9वीचे विद्यार्थी 2दा तरी वाचायचं. किती वेळा? 2दा. आतापर्यंत टॉपिक फक्त 1.5 पान झालाय आपला. किती झालाय? 2.5 पानापर्यंत गेले समजा. बरोबर. 2दा वाचायला तुम्हाला लागते ना. 3 दुने 6, 6 7 8, 8 दुने 16 मिनिटं. 16 मिनिटात तुम्ही 2दा वाचता. बरोबर आहे का नाही? एवढंच करायचं अभ्यासाच. आणि ज्याला 2दा वाचून समजायचं नाही त्यांनी 3दा वाचायचं. मग 3दा वाचून नाही समजलं मग उद्या माझ्याकडे यायचं. चालतंय? ओके. आता तुमचा मॅथमॅटिक्सचा लेक्चर होईल.